नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये होतो आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत पूजाताई पोटवळे आणि सागर नरवडे यांनी आज 21 तारखेला म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगले मताधिक्य घेऊन आज या प्रभागामध्ये ते विजय झालेले आहेत। मी शिवशाही न्यूजसाठी फैजल पठाण, शिरूर। पहिल्यापासून सातत्य ठेवलं ते शेवटपर्यंत टिकून आणि पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जो ट्रेंड होता सागर नरवडे नावाचा जो कायम टिकून राहिला आणि आज तुम्ही हा विजयश्री खेचून आणला। आजचा दिवस तुमच्यासाठी नक्की काय सांगा? प्रथम तर मी माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्व मतदारांचे आभार मानाल आणि तुम्ही जो प्रश्न केला की 8 सामना, मला जास्त काय वाटलं नाही 8 सामना होता, कारण की या जनतेने माझ्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे आणि ते आज मतातून आपल्याला दिसलेलं आहे। त्याच्यामुळं हा काय 8 सामना झालेला नाही आहे आणि इथून पुढं आम्ही दोघं या प्रभागाचा नक्कीच या विकासात आम्ही पुढेच राहणार आणि सगळी प्रभागाची जी कामं उर्वरित राहिलेली ते आम्ही पूर्ण करणार। जनतेने जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की ज्या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यांचा निपटारा करण्यासाठी तुम्ही जे आव्हान केलं होतं ते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे? 100% मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की माझ्या काही ज्या समस्या आहेत प्रभागातल्या त्या आम्ही निवडून आल्यानंतर पूर्णच करणार आणि त्यात आम्ही थोड्या दिवसात कामाला सुरुवात करून आम्ही आमच्या समस्या सोडवणार। आता जर पाहिलं तर तुमच्या भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 11च्या 5 नगरसेवक निवडून आलेले आणि चांगल्यापैकी संख्याबळ झालेले आहे। शिरूरच्या विकासाला एक चांगली कलाटणी तुम्ही सर्व मिळून देऊ शकता काय? शिरूरच्या विकासाला ही एक चांगली संधी आलेली की 11 जण आमचे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले ते नक्कीच शिरूरमध्ये चांगला विकास करणार आणि जेवढं प्रमाणात निधी आणता येईल तेवढा ते निधी आणणार आपल्या प्रमाणासाठी। देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री जेव्हा या माध्यमामधून शिरूरच्या विकासाला काय कशा पद्धतीने हातभार लावला तर तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल? त्यांच्या माध्यमातून आम्ही शिरूर शहरासाठी जो निधी मंत्रालयातून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही शिरूर शहराला आणण्याचा प्रयत्न करणार। याची पुढं पुनरावृत्ती आज तुमच्या रूपाने आज पोटाळे परिवाराला पाहायला मिळते। आज काय वाटतं या तुमच्याकडे ते आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नगर परिषदेमध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटायचा तर कशा पद्धतीने पाहता या विजयाकडे? आणि तसं पाहिलं तर पुरेपूर प्रयत्न करेल की ज्या समस्या आहेत त्यांच्या नागरिकांच्या सोडवण्याच्या दादा आणि मी आता ज्याप्रमाणे सागरदादांनी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जो केला तेवढ्याच मुलामुलाची साथ तुमच्या परिवाराने दिलेली आणि तुमचा एक परिवाराचा सुद्धा राजकीय याच्यामध्ये खूप मोठा बॅकग्राऊंड आहे याला। तर या परिस्थितीमध्ये जनतेला काय आव्हान करणार आता या विजयश्री आपल्याकडे आले? मी जनतेला एवढंच आव्हान करेल की माझ्या सासरे स्वर्गीय राजेंद्र पोटवळे यांनी जशी समस्या होती तसंच मी त्यांच्यापासून पुढे चालतो। येणाऱ्या काळामध्ये या ज्या प्रभागामधल्या समस्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही न्याय देण्याचा भविष्यात प्रयत्न करा? जसं की दादांनी सांगितलं आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या पुरेपूर प्रयत्न करण्याचा विजयाचं श्रेय आज कोणाला देणार? विजयाचं श्रेय मी पहिल्यांदा मतदार माझे नंतर स्वर्गीय बाबूराव पाटील, माझे सासरे राजेंद्र पोटवळे आणि सर्व पोटवळे परिवार आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।